नमस्कार, ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खानदेशी पद्धतीने ताकाची कढी। आमच्याकडे ही कढी भाकरीसोबत खायला, पोळीसोबत किंवा मग असं भाजी पोळी जर असली तर त्यासोबत तोंडी लावायला बनवतात। कढी जर जेवणामध्ये असली तर 1 ते 2 पोळी आरामात जास्तीची जाते आणि छान जेवण पण होतं। चला मग आपण या अशा कढीच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या जाडसर बारीक ठेचून घेतलेले आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर ताक घेतलेलं आहे। ताकामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि छान फेटून घ्यायचं। बेसन पिठाच्या गुठळ्या राहायला नको, असं मस्त छान फेटून घ्यायचं त्याला। तुम्ही रईने करू शकता किंवा हाताने पण छान मिक्स केलं तरी पण चालेल। अशा पद्धतीने बघा आता छान मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवू, गॅस पेटवून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ। तेलाला आता चांगलं तापू द्यायचं। त्यानंतर टाकायचं मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, मग कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर त्यामध्ये टाकायचा लसूण, मग त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची आणि छान परतून घ्यायचं। व्यवस्थित चांगलं परतलं का आता त्यामध्ये टाकायचा हिंग, चिमूटभर हिंग टाकायचा। त्यानंतर थोडेसे मेथी दाणे टाकायचे, मेथी दाण्यांनी छान चव येते। त्यानंतर दगड फूल असते गरम मसाल्यामध्ये, ते टाकायचं। छान मस्त सुगंध पण येतो आणि कढीला छान चव येते। त्यासाठी जर तुमच्या घरामध्ये दगड फूल असेल तर ते टाकून घ्यायचं, गरम मसाल्यामध्ये असतं ते। त्यानंतर बघा छान भाजून घ्यायचं। आता त्यांना मिरच्या वगैरे पण तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं। बघा मस्त कलर बदललेला आहे। आता त्यामध्ये ताक टाकून घ्यायचं, जे बेसन पीठ मिक्स केलेलं आहे ते। गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची। त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं। हवं त्या अंदाजाने तुम्ही कढी पातळ किंवा घट्ट बनवू शकतात, तसं पाणी टाकून घ्यायचं। आता बघा पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं कढीला। हळूहळू गोल गोल असं चमचा फिरवायचा छान कढीमध्ये। चवीप्रमाणे मीठ पण टाकून घ्यायचं। आता चवीप्रमाणे मीठ टाकून झाल्यानंतर मग गॅसची फ्लेम थोडी हाय करायची, एकदम जास्त पण नाही, मीडियम ठेवायचं। त्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं कढीला। आता बघा छान उकळी येते, मस्त छान सुगंध पण येतोय कढीचा। बघा आता मस्त अशी उकळी येते। आता 1 मिनिट पुन्हा व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं कढीला। बघा किती मस्त छान आपली कढी, आता आपली जवळपास कढी बनून तयार आहे। त्यावरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची। पुन्हा थोडंसं उकळू द्यायचं कोथिंबीर टाकल्यानंतर। बघा मस्त अशी आपली झणझणीत चमचमीत ताकाची कढी तयार आहे। आता तुम्ही गॅसची फ्लेम बंद करू शकतात। मस्त अशी छान उकळी आलेली आहे आता कढीला। काय मग तुम्ही कधी बनवताय अशा पद्धतीने ताकाची कढी? तुम्ही पण एक वेळा अशा पद्धतीने कढी नक्की बनवा। खायला खरंच खूप चवदार लागते आणि अगदी झटपट तयार होते। तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका। बघा मस्त अशी आपली ताकाची कढी तयार आहे। तुम्ही ही कढी भाकरीचा काला मोडून खाऊ शकतात किंवा मग जर कोरडी भाजी पोळी असेल जेवणामध्ये आणि जर कढी बनवली तोंडी लावायला तर खूपच छान चव। चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत या चॅनलवरील सर्व नवनवीन रेसिपी नक्की बघा।
थँक्यू.